नमस्कार. कधी तुमच्याबरोबर असं होतं का, की तुम्ही खूप जास्त प्रयत्न करताय एखाद्या गोष्ट मिळवण्यासाठी, पण ना ते हातात आल्यावरती तुम्हाला असं वाटेल, यार ह्या गोष्टीची तर गरजच नव्हती मला. म्हणजे मी ह्याच्या मागे पळत होतो, हे तर एवढं खुशी देणारं नाही आहे किंवा समाधान देणारं नाही आहे. अशा टाईपचं फिलिंग येतं का कधी तुम्हाला? तर आज आपण एक बोलणार आहोत वर्षाबद्दल. वर्षा माझी फ्रेंड आहे. 7-8 वर्ष झाली साधारण तिला. आणि ती खूप डेस्परेट होती. तिचं लग्न होत नव्हतं. खूप वर्ष झाली, म्हणजे आता तिचं वय 45 आहे साधारण. आता 3 वर्ष झाली तिचं लग्न झालंय. अशी सगळं खूप चांगलं आहे. कुंडली मॅच केली, सगळं व्यवस्थित आहे. असं नाही की तिच्या कुंडलीमध्ये दोष होता, पण सगळं व्यवस्थित होतं, पण मुलगाच येत नव्हता किंवा काही ना काही कारणामुळे लग्न टळत होतं तिचं, असं बघितलं गेलं. तर मग आता झालं फायनली, सगळं मॅच वगैरे केलं, कुठेही काहीही प्रॉब्लेम नाही आहे. स्टील तिला असं वाटते की काय ना काय प्रॉब्लेम आहे, तेवढं कनेक्शन फील होत नाही आहे किंवा असं घरातून पळून जाऊ असं वाटतंय मला राहूच वाटत नाही. कधी कधी होतं ना असं की कुंडल्या मॅच होतात, सगळं खूप चांगलं आहे, पण एक दुसऱ्याबरोबर राहू शकत नाही. कधी कधी हे आपलं ना मागचा सोल कॉन्ट्रॅक्टमुळे पण होतं, असे अनुभव होते मला. त्यामुळे मी तिला बोलले की ठीक आहे, तू एक काम कर, आपण एकदा पास्ट लाईफ रिग्रेशन करून बघूया, हे याचं तार कुठे मागच्या जन्मात नाही ना जुळलेलं आहे. तर आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं ठरवलं. ती तर आउट ऑफ इंडिया होती, कॅनडाला होती. लग्न झाल्यानंतर नवऱ्याबरोबर राहत होती, कुणाचा त्रास नव्हता. तर मग ती म्हणते ठीक आहे, करून बघूया. क्वेश्चनचा आन्सर तर हवाच आहे ना, नाही तर मग ते डोक्यामध्ये हे होत राहतं की का असं होतं. सो आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन केलं तिचं, आणि केल्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या ना, त्याने ती पण आश्चर्यचकित झाली. पहिलं तिने लाईफ बघितलं की ती एक नॉर्मल गृहिणी होती, नॉर्मल लेडी होती, जिने पूर्ण आयुष्य, तिची 3 मुलं होती, तिने आपल्या 3 मुलांना सांभाळलं, मोठं केलं, खूप पूर्ण आयुष्य तिचं त्याच्यामध्ये, आणि खुश होती, सगळं व्यवस्थित होतं. पण ना आतून एक दुःख होतं तिला, की मला ना स्वतःसाठी जगता नाही आलं. तिला पूजा वगैरे करायला खूप आवडायची, पण तिला ते नाही करता आलं. त्यामुळे तिने ना त्या गोष्टीची तेवढी कदर नाही केली. ठीक आहे की अरे मला ह्या सगळ्या गोंधळामध्ये माझं पूजा राहून जाते, माझी भजन राहून जाते, माझं हे राहून जाते, अशा टाईपचं तिला दिसलं, आणि त्याच्यातच तिचा मृत्यू झाला. आता वर गेल्यानंतर तिने काय पाहिलं की तिच्या आत्मानी असा सोल कॉन्ट्रॅक्ट बनवला की मी खूप संसार केला, मी खूप राहिले लोकांसाठी, आता मला स्वतःसाठी जगायचंय, मी मॉन्क बनणार आहे. ठीक आहे, एकदम इम्पल्सिव्ह डिसिजन घेतो ना, कारण ते दुःख तिने इतकं बाळगलं त्या गोष्टीचं की तिने इम्पल्सिव्हली, म्हणजे ते आत्मामध्ये फीड झालं, आणि त्यामुळे ते इम्पल्सिव्हली बनवलं गेलं. असं नाही की विचारपूर्वक वगैरे, पण इम्पल्सिव्हली बनवलं गेलं की ठीक आहे, हिला ह्या गोष्टीचं खूप दुःख झालं, आता ही मॉन्क म्हणून जन्माला येणार आहे. मग ती तिबेटियन ॲटमॉस्फिअरमध्ये असं दिसलं तिला. ती बुद्ध असं त्या फॅमिलीमध्ये जन्म झाला तिचा, आणि ती प्रॉपर लहानपणापासून तिला तशी दीक्षा दिली गेली, आणि ती मॉन्क बनली. ओके. आणि त्यावेळेला कसं होतं त्यांचं की भिक्षा मागून खायचं, स्वतः बनवायचं नाही, करायचं नाही, अशा टाईपचं होतं की भिक्षा मागायची आणि खायचं. तर ती भिक्षा मागायला जायची, जेव्हा कधी असं फॅमिली दिसायची ना तिला, म्हणजे मुलगा होती ती, तिला जेव्हा असं फॅमिली दिसायची, एक बाई दिसायची जी आपल्या मुलांना खूप प्रेम करते, जी आपल्या नवऱ्याबरोबर बाहेर चालली आहे फिरायला, तर तिचं ना 100% डेडिकेशन त्या ह्याला पण नाही राहिलं, म्हणजे जे मॉन्कहूड आहे त्यातला पण नाही राहिलं. किंवा संन्यास आपण घेतो ना, त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टींचा त्याग करावा लागतो मनापासून, पण बिकॉज ऑफ फॅमिली आणि असं ॲटमॉस्फिअर निर्माण झालं ना, तिला घ्यावंच लागलं, म्हणजे संन्यास. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये ना ती नेहमी असं तडपडत राहिली की माझं लग्न का नाही, माझं बाळ का नाही, माझं सगळं का नाही. म्हणजे जी गोष्ट तिने सिलेक्ट केलेली तीच गोष्ट आज तिला की मला हवंय असं व्हायला लागलं. आणि मग नंतर त्या चलबिचलमध्ये तिचं डेथ झालं. आता या दोन्ही एक्स्ट्रीम गोष्टी आहेत, म्हणजे एक एकदम संसारी गोष्ट तिने पाहिली, एक एकदम संन्यासी गोष्ट तिने पाहिली. ॲटलिस्ट संन्यासी होती त्यावेळेला तिने लढली असती फॅमिली बरोबर की नाही, मला नाही जमत आहे, मला नॉर्मल लाईफ पाहिजे, तरी पण ते सॅटिस्फॅक्शन झालं असतं की ठीक आहे, हे ठरवलं, हे केलं, मला जे सॅटिस्फॅक्शन द्यायचं होतं स्वतःला ते मला भेटलं. ठीक आहे, समाधानी तरी राहिली असते. पण इथे काय झालं, ती तशीच तडपडत तिचा मृत्यू झाला सेकंड जन्मामध्ये पण. आता मग हा जो आहे हा 3रा जन्म आहे. आता सोल कॉन्ट्रॅक्ट बनवताना म्हणजे इतकं कन्फ्युजन झालं ना, एक मन तिचं म्हणायचं की तिला अनुभव करायचा आहे लग्न वगैरे, त्यामुळे
डिले झालं लग्नामध्ये तिच्या. तोपर्यंत ती एकटी राहिली, पण तोपर्यंत पण ती त्या लग्नाबद्दलच विचार करत राहिली, म्हणजे मोह माया तिच्या आतली गेली नाही. ठीक आहे. आणि दुसऱ्या साईडला तिला देवाचं पण खूप जास्त होतं, पूजा वगैरे पण खूप जास्त करायची, पण कुठेतरी ना अविश्वास पण यायला लागलेला की मी एवढं करते, माझ्याबरोबर असं का. ठीक आहे. तर कुठेतरी ते पण ना डामाडोल टाईपचंच होतं. तसा एकदम डोळे झाकून विश्वास आपण म्हणतो ना युनिवर्सवरती, जेव्हा आपला पूर्ण विश्वास असतो ना देवावरती, तेव्हा एक्सेप्टन्स येतं की ठीक आहे, मी एक्सेप्ट करते ह्या गोष्टी, ह्या गोष्टी ह्यामुळे झाल्या आहेत, ज्या झाल्या आहेत त्या चांगल्यासाठी होत आहेत माझ्या. जेव्हा हे एक्सेप्टन्स आलं ना, त्यावेळेला तुमची भक्ती सार्थक आहे किंवा खरी आहे. कारण ठीक आहे, आता तुम्ही पुढे चाललात आणि तुम्ही पडलात, तर मे बी पडणं आता माझं डेस्टिनी असेल, माझ्यासाठी महत्त्वाचं असेल, त्यामुळे मी पडली असेल. ह्या टाईपचं जेव्हा फिलिंग येईल ना तुम्हाला, त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे समर्पित आहात देवावरती असं आपण म्हणू शकतो. असं होणारच नाही तुम्ही भक्ती करते आणि सगळं चांगलं 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 होत जाईल, बरोबर. तर तिच्याबरोबर हेच चूक झाली की ती पूर्णपणे समर्पित नव्हती, कुठेतरी एक्सेप्टन्स तिच्यामध्ये येत नव्हता. मग आम्ही गेलो तिच्या सोलमध्ये आणि तिला हिलिंग वगैरे केलं की बाबा ज्या गोष्टी आहेत त्या तशाच राहतील, एक्सेप्ट करावं लागेल. आता सध्या तू मॅरिड आहेस, तू त्या गोष्टीचा एन्जॉय कर, बाकीच्या गोष्टींचा नको विचार करू, असं म्हणून हिलिंग केलं तिचं. मग तुझं ते राहिलंय मॉन्कहूड, पण त्या पण गोष्टी तुला म्हणजे ह्याच्या सोबतच बॅलन्स करून चालावं लागेल. असं पळून जाणं इज नॉट सोल्युशन, किंवा एक्स्ट्रीम स्टेप घेण्याची गरज नाही आहे ना प्रत्येक वेळी. तर हे कुठेतरी तिला सांगितलं गेलं, शिकवलं गेलं त्या रिग्रेशनमध्ये, म्हणजे तिच्या सोलला. आणि मग तिच्यामध्ये एक्सेप्टन्स आलं की हां, मी थोडी एक्स्ट्रीम स्टेप घेत होते खूप जास्त. सो मला आत्ता ह्या आयुष्यामध्ये मला बॅलन्स करायला शिकायलाच मी आलेली आहे की मी फॅमिली लाईफ पण एक्सपिरियन्स करणार आहे, त्याच्याबरोबर स्पिरिच्युअल लाईफ पण एक्सपिरियन्स करणार आहे. ओके, दोन्ही एकत्र घेऊन चालणार आहे आणि हे टास्क मी कंप्लीट करणार आहे, अशा टाईपचं तिचं सबकॉन्शियसली तिचं हे केलं गेलं, म्हणजे वायरिंग परत केली गेली. आणि फायनली ती थोडीशी शांत आहे आता, आणि आयुष्य पण तिचं थोडंसं नॉर्मल ट्रॅकवरती येतं आहे. जे बेचैनी होती, जे अनसॅटिस्फॅक्शन होती की काहीतरी वेगळं, काहीतरी मला करायचं अशा टाईपचं, त्या गोष्टी थोड्या शांत झाल्या आहेत आता. एक्स्ट्रीममध्ये जात नाही, इट्स लाईक अ बॅलन्स आहे ना, एक फॅमिली लाईफ पण आणि एक स्पिरिच्युअल लाईफ पण एकत्र करून चालते. आणि टचवूड की तिचा हजबंड तिला हेल्प करणार आहे, सपोर्ट करणार, तर आयुष्य सुंदर आहे तिचं. ह्याला पण साधारण 3-4 महिने झाले. सो आता ती एकदम बेटर आहे आणि बऱ्यापैकी तिचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झालेला आहे. तर कधीही तुम्ही पण ना तुमच्या आयुष्यामध्ये जर अशा काही गोष्टी घडत असतील ना की तुम्हाला वाटतं मनाविरुद्ध होतात, पण त्या गोष्टींना एक्सेप्ट करणं आपल्या आत्म्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आपल्याला नाही माहिती, मे बी ते आपलं सोल कॉन्ट्रॅक्ट असेल, है ना. आता तुम्हाला वाटतंय की तुमच्यासाठी बरोबर नाही आहे, पण पुढे गेल्यानंतर मे बी तुम्हाला त्याचं सत्यता कळेल. आज पण तुम्ही मागे वळून बघितलं तुमच्या आयुष्यामध्ये जे काय झालं आहे, त्या गोष्टी तुमच्या चांगल्यासाठीच घडतात. ओके. सो एक्स्ट्रीममध्ये न जाता एक्सेप्ट करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जे आहे जसं आहे हे असंच होणार होतं. मला ओढून ताणून, म्हणजे लोकांचं ना रिग्रेट राहतं, हे असं झालं असतं तर, हे असं झालं असतं तर, मी हे केलं असतं तर. तसं नसतं, ते होणार होतं म्हणून झालं. जे होणारच नाही आहे ते कधीच होणार नाही आहे. ठीक आहे. सो यू हॅव टू एक्सेप्ट. आणि सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांसाठी नसतात किंवा सगळ्यांना भेटत नाही. हे पण खूप मोठं लेसन आहे शिकायला आपल्याला की है ना, आपण सगळंच एकत्र एक्सपिरियन्स नाही करू शकत. ओके, की मी प्रेम पण एक्सपिरियन्स करणार, माझी लव्ह लाईफ पण खूप चांगली असेल, माझी मॅरिड लाईफ पण खूप चांगली असेल, माझं हे पण चांगलं असेल, माझं फायनान्स पण चांगलं असेल, असं नाही होत. कुठेतरी तुम्हाला एक्सेप्टन्स आणावं लागेल, थांबावं लागेल आणि विचार करावा लागेल शांत बसून की काय ह्याच्यामागे एक्सपिरियन्स काय आहे, माझा सोल पर्पज काय आहे. मे बी मला पुढे जाण्यासाठी ह्या गोष्टी माझ्यासाठी नाही आहेत. ओके, हे एक्सेप्टन्स यायला पाहिजे. नमस्कार.